जय हरी शेतकरी मित्रांनो, अखेर कर्जमाफीचे निकष ठरलेले आहेत। नेमकी ही कर्जमाफी का दिली जाणार आहे, किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, नेमकी पात्र शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि यामध्ये कोणकोणत्या बँका ज्या कर्जमाफीमध्ये घेतल्या जाणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जमाफीमधून कोणते शेतकरी वगळले जाणार आहेत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण कर्जमाफी तर शेतकऱ्यांना मिळणार आहे, मात्र शेतकरी ही वेगवेगळ्या प्रकारचे असतात। मग या माध्यमातून काही शेतकऱ्यांना वगळलं सुद्धा जाणार आहे आणि नेमका हा निर्णय कधी होणार आहे याबद्दलची आपण कर्जमाफीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची योजनेची माहिती शेअर करायला विसरू नका। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3 ते 4 मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या, सर्व डाटा तयार होता, सहकार विभागाने सर्व निकष ठरवलेले होते आणि असं वाटत होतं की ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येईल, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येईल, मात्र आतापर्यंत आला नाही। मात्र येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या समोर हा कर्जमाफीचा अहवाल सादर केला जाणार आहे आणि जवळपास हे सर्व निकष ठरलेले आहेत की कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी द्यायची। आता कर्जमाफी तर 2 लाख रुपयाचे थकबाकीदार शेतकऱ्यांना दिली जाणार। जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन दिले जाणार। मात्र महत्त्वाचा मुद्दा याच्यात हा आहे की या माध्यमातून कोणते शेतकरी वगळल्या जाणार आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की मी या कर्जमाफीमध्ये बसणार आहे कारण मी थकबाकीदार आहे। जो नियमित भरीत असेल त्याला वाटते मी नियमित आहे, मला 50,000चा लाभ भेटेल। मात्र समजून घेणं हे महत्त्वाचं आहे कारण यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमाफीची एक अंदाजित रक्कम 36,000 कोटी रुपये या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। आणि या कर्जमाफीचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे। जशी या अगोदर जुनी आपली कर्जमाफीची योजना होती त्याचप्रमाणे हे सगळे निकष असणार आहेत, यामध्ये काही लय मोठा असा बदल असणार नाही। आता ही कर्जमाफी देण्याचं महत्त्वाचं कारण काय माहितीये का, की शेतकऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात, त्यामध्ये नैसर्गिक संकट तर ठरलेले आणि व्यवस्थेचं तर आहेच आहे, हे प्रत्येकाला माहिती। त्यामध्ये अतिवृष्टी असेल, महापूर असेल, दुष्काळ असेल, सतत पडणारा पाऊस, हे सगळे नैसर्गिक संकट तर शेतकऱ्यावर येतात। पण त्यामध्ये महत्त्वाचं या व्यवस्थेचं संकट आहे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव भेटत नाही, शेतकऱ्यांच्या शेतीचा वाढलेला खर्च, शेतकऱ्यांचं होणारं उत्पादन यामधला जर विचार केला तर आज शेती करायला कोणीही तयार नाही, कारण त्या शेतीमधून उरत नाही आणि तोट्याचा धंदा कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहकार विभागानं हे सर्व निकष ठरलेले, कोणत्या बँका या माध्यमातून घ्यायच्या, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची। आता यामध्ये ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत या सर्व बँका घेतल्या जाणार। त्यानंतर सहकारी बँकांचे शेतकरी जे कर्जदार आहेत ते सुद्धा घेतल्या जाणार। त्यानंतर खाजगी व ग्रामीण बँका आहेत या सुद्धा या माध्यमातून घेतल्या जाणार आणि या बँकामधील जे काही थकबाकीदार शेतकरी असतील मग ते 2022-23, 2023-24, 2024-25 म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे। आता यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 2022-23 म्हणजे त्या अगोदरच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही का। त्या अगोदरच्या शेतकऱ्यांनी समजा 2020ला 2021लाही कर्ज घेतलेले, मात्र ते थकबाकीमध्ये आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून लाभ मिळणार आहे। आणि जे नियमित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। आता यामध्ये जे जिल्हे आहेत कर्जमाफीमध्ये तर राज्यातील 36 जिल्ह्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर आणि कर्जमाफीची रक्कम ही 36,000 कोटी रुपयांची आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की आपण या कर्जमाफीमध्ये बसणार आहोत, मात्र या माध्यमातून वगळले जाणारे शेतकरी कोणते कोणते आहेत हे बघून घ्या। यामध्ये जे आजी माजी मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, माजी खासदार असतील, माजी आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य यांना वगळलं जाणार। त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी
निमशासकीय संस्था सर्व अधिकारी कर्मचारी, केंद्र राज्य शासन अनुदानित संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी यामध्ये चतुर्थ श्रेणीचे वगळून बाकीचे सर्व कर्मचारी या कर्जमाफीमधून वगळले जाणार. त्यानंतर शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, शेतीबाह्य उत्पन्नातून जे आयकर भरतात अशा व्यक्ती सुद्धा वगळल्या जाणार. त्यानंतर निवृत्तीधारक ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन हे 15,000पेक्षा महिन्याला 15,000पेक्षा अधिक ज्यांचं आहे असे शेतकरी सुद्धा वगळल्या जाणार. त्यामध्ये माजी शेतकरी, माजी सैनिक वगळून, कारण माजी सैनिकाला मिळू शकते. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी कारखाना, सहकारी सूतगिरणी, सहकारी संस्था, जिल्हा बँका, सहकारी दूध संघ यांचे अधिकारी, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही. मग या व्यतिरिक्त जे शेतकरी असतील अशा सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि यापुढील जी मंत्रिमंडळाची बैठक येईल त्या बैठकीपुढे हा अहवाल सादर केला जाणार आणि या कर्जमाफीची प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आता याबद्दलची पुढील जी काही माहिती येईल ती आपण या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मात्र आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय जवान जय किसान.